गावाच्या काठावर असलेल्या जुन्या मातीच्या घरात त्या रात्री अनपेक्षित शांतता पसरली होती. कारण दिवसभराच्या उन्हाने थकलेल्या आकाशाने शेवटी स्वतःला काळोख्या ढगामध्ये लपेटलं होतं आणि गावकरी सगळे घरात लवकर जाऊन झोपले होते. पण भोंगाळ कुटुंबाच्या घरात मात्र वेगळंच वातावरण होतं. कारण घरात नव्याने आलेलं चिमुकलं बाळ दिवसभर खेळून आता आईच्या कुशीत गाढ झोपलेलं होतं. आई भारती आणि वडील महेश दोघेही मुलाजवळ बसून उद्याच्या दैनंदिन कामाच्या चर्चा करत होते. इतक्यात खिडकीच्या फटीतून वाऱ्याचा एक झोत आत आला आणि त्याच झोताबरोबर एक काळसर, चमकदार, धारदार शेपटी हलवत आत शिडलेला विंचू भारतीच्या लक्षात न येता कोपऱ्यातल्या भिंतीवरून सरकू लागला. बाहेरच्या अंधारात एखाद्या दगडासारखा दिसणारा तो घातक प्राणी आत मात्र हळूहळू सरकत ऋषभ नावाच्या बाळाच्या पाळण्यातल्या फिक्कट प्रकाशाकडे येऊ लागला. इतक्यात घराच्या शेजारी असलेल्या रामू काकांच्या शेतातून एखादा भांडे पडल्यासारखा आवाज झाला आणि भारती खिडकी बंद करण्यासाठी उठली. पण ती परत वळेपर्यंत त्या विंचूने अचानक पाळण्याच्या कडेला चढत चिमुकल्या बाळाच्या चादरीवर पाय ठेवला. भारतीने किंचित आवाज ऐकला आणि वळून पाहते तर तिच्या डोळ्यासमोर विंचू दिसतो. तिचा गळा बसतो. आवाज येत नाही. महेशला हाक मारण्यापूर्वीच विचूने शेपटी उचलल्यासारखं केलं आणि भारतीच्या मनात विजेच्या वेगानं एक काळजीपूर्ण विचार आला. विचूने चावलं तर? आणि तिचा तो विचार इतका भयानक झाला की ती अनावर रडू लागली. महेश धावत येतो, पण भारतीच्या तोंडून पहिला शब्दच निघतो, संपलं. आपलं बाळ संपलं महेश. विचू. आणि ते वाक्य घरभर पसरल्यासारखं होतं. कारण भारतीला वाटलं होतं की विचूने बाळाला चावलं आहे. तिला चादरीवर एक छोटा हलका डाग दिसला होता, जो खरं तर विचूच्या पायाचा चिखल होता. पण भारतीच्या घाबरलेल्या मनाला ते चाव्याचं खुणेसारखं वाटलं. महेशने हे ऐकताच एकदम ओरडून धावाला हाक मारली, कोणी आहे का? बाळाला विचू चावला. आवाज ऐकताच शेजारी, नातेवाईक सगळे घरात धावून आले. एकीकडे विचू पाळण्यातून उतरत जमिनीखालील फटीकडे पळून गेला होता आणि लोक जमा होईपर्यंत तो गायब झाला. आता सगळ्यांच्या चेहऱ्यावर घबराट पसरली होती. बाळ पांघरुणात शांत झोपलेलं होतं, पण भारतीचा गैरसमज खूप मोठा झाला होता. तिच्या डोळ्यात पाणी, हात थरथरत होते. हलत नाही. बघ ना महेश, हलत नाही. ती म्हणताच सगळ्यांना खरंच वाटलं की काहीतरी गंभीर झालंय. पण खरं तर बाळ फक्त गाढ झोपलं होतं. कारण त्या रात्री वारा थंड होता आणि झोप खोल लागली होती. महेशने बाळाला उचलायला गेला तर तेवढ्यात गावातील एक आजीबाई ओरडली, हलू नकोस, जर चावलं असेल तर विष पसरतं म्हणतात. लोक थबकले. महेशचे हात हवेत थांबले. आता घरात भीतीचं घनदाट सावट पसरलं. भारती कोसळली. गावकरी एकमेकांशी बोलू लागले. विषारी विंचू असेल, छोट्या पोराला काही झालं तर. आणि त्या बोलण्यांमुळे वातावरण आणखी भयानक झालं. रात्रीचे 12 वाजले होते, पण गावात कुणी झोपत नव्हतं. महेशने गावच्या डॉक्टरांना फोन लावला, पण सिग्नल कमी असल्याने पुन्हा पुन्हा कॉल कट होत होता. अखेर डॉक्टर मोटारसायकलवर येईपर्यंत घरात श्वास रोखून बसल्यासारखे वातावरण झालं. भारती सतत म्हणत होती, संपलं. माझं बाळ संपलं. महेश, मी कशी जगू? तिच्या आवाजातली तडफड पाहून महेशच्या डोळ्यातही पाणी आलं. डॉक्टर आल्यावर घरात सगळ्यांनी त्याला वाट देत बाळाकडे नेलं. तो शांतपणे पाळण्यात बसला. बाळाकडे पाहून त्याने त्याचे हातपाय हलक्या हाताने तपासले. नाडी पाहिली, छातीचा श्वास ऐकला आणि 2 मिनिटांनी डॉक्टरांनी एक दीर्घ श्वास घेत सगळ्यांकडे वळून सांगितलं, काही झालं नाही आहे. पण गावकऱ्यांनी आणि आईवडिलांनी हे ऐकूनही विश्वास ठेवला नाही. डॉक्टर पुढे म्हणाले, बाळ फक्त झोपलंय, खोल झोप, आणि तुम्हाला जे दिसलं ते चावणं नाही तर चिखलाचा डाग आहे. विचूने बहुतेक चादरीवरून जाण्याच्या वेळी सोगला असेल. हे ऐकताच भारतीच्या चेहऱ्यावरचा मृत काळोखसा भाव एका क्षणात हलका झाला. पण तरीही तिचं धडधडणं थांबत नव्हतं. ती रडत म्हणाली, डॉक्टर, खरंच काही नाही ना? डॉक्टर हसत म्हणाले, मी आहे ना इथे, चिंता नको, तुमचं बाळ पूर्ण सुरक्षित आहे.
आणि डॉक्टरांनी पाळण्यावर हलकंसं हात फिरवत बाळाला थोडं हलवलं तर बाळने पटकन तोंड वाकडं करत रडायला सुरुवात केली. त्या आवाजानं भारतीचा जीव परत शरीरात आला. इतक्या तासांच्या भीतीनंतर पहिल्यांदा तिला रडण्याचा आवाज स्वर्गीय वाटला. महेशनं भारतीला घट्ट मिठी मारली आणि गावकरीही निश्वास टाकत म्हणाले, देवाची कृपा. पण इथे ट्विस्ट अजून बाकी होता. कारण डॉक्टरांनी पुढे सांगितलं, हा विंचू फार विषारी प्रकारचा नव्हता. तो घरात पाणी शोधत आला असावा आणि जे तुम्हाला वाटलं ते संपूर्ण गैरसमज होतं. डॉक्टरांनी दाखवलं की चादरीवरचा डाग विंचूच्या चिखलाच्या पायाचा होता आणि खरी रात्रभर घरात धावपळ झाली ती फक्त एका गैरसमजामुळे. ही गोष्ट ऐकून गावात हळूहळू शांतता पसरली. पण भारती, महेश आणि त्यांचं संपूर्ण कुटुंब त्या रात्री कायम लक्षात ठेवणार होतं. कारण त्या अंधाऱ्या थंड रात्री संपलं हा एक शब्द त्यांच्या घरात वादळासारखा घुसला. पण त्याच शब्दाचा गैरसमज मोडून शेवटी सत्य उघड झालं. बाळ सुरक्षित होतं, विंचू निसटला होता आणि त्या रात्रीनं सगळ्यांना एक शिकवण दिली की कधीकधी भीती आणि अफवा सत्यापेक्षा जास्त भयानक असतात आणि कधीकधी एक छोटंसं सावटही पूर्ण गावाला हादरवून टाकू शकतं. पण शेवटी सत्य शांततेनेच परत घरात येतं. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.